कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, एक विचारू? दिशा आणि प्रीतमच्या लग्नानंतर सुद्धा पारू इथे या घरातच राहणार आहे का? हे बघ, मी जरा स्पष्टच बोलते। मध्यंतरी पारू आणि दिशामध्ये जे काही झालं ते तुला चांगलंच ठाऊक आहे, आणि तेव्हापासून पारू समोर दिशा खूप इनसिक्युअर फील करतेय, आणि लग्नानंतर दिशाला याच घरात यायचंय। सतत पारूला डोळ्यासमोर बघून दोघींमध्ये क्लॅशेस होणं। मी असं करते, पारूला माझ्या घरी घेऊन जाते। डोंट वरी, मी तिला अगदी तुझ्यासारखं, आय मीन टू से, माझ्या मुलीसारखं सांभाळेन। ठीक आहे मीरा, आपण तू म्हणतेस तसं करू। पण उद्या दिशा घरात लग्न करून येईल आणि मग त्यानंतर जर तिचं माझ्याशी पटलं नाही तर? म्हणजे माझे नियम, माझी शिस्त, हे सगळं दिशाला झेपलं नाही तर? बरं, आज ना उद्या आदित्यचंही लग्न होईल, त्याचीही बायको येईल घरात, दिशाचं त्याच्या बायकोशी पटलं नाही तर? तू ह्या सगळ्या लोकांना घेऊन तुझ्या घरी जाणार आहेस? सासू मॉम, सॉरी मॉम, काय बोलते सगळं तू? हे बघ, मला या घरातल्या कुठल्याच माणसाचा काहीच त्रास नाहीये। इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी हिअर। अगं, किती छान जॉईंट फॅमिली आहे यांची। माझं एक ड्रीम होतं, आय ऑलवेज वॉन्टेड अ ह्यूज फॅमिली। आणि मॉम, तुला माहिती आहे, इथे माझ्या प्रत्येक गोष्टीची सासू मॉम एकदम छान काळजी घेतात। सगळ्यांचं माझ्याकडे खूप छान लक्ष असतं, आणि पारू आणि माझ्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या होत्या, पण इट इज ऑल सॉर्टेड नाव, ऑल गुड नाव। सासू मॉम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस। ती हे सगळं माझ्या काळजीपोटीच बोलली असेल, पण हे बघा, माझ्या मनात असं काहीच नाहीये। पारू बद्दल आता कुठल्याच रॉंग फिलिंग्स नाही आहेत माझ्या मनात। इनफॅक्ट ती जर या घरात असेल ना, तर मला या सगळ्या घरातल्या कामांमध्ये तिची हेल्पच होईल। कोणीतरी लात नाही। आबांनी तुमची झोपण्याची सोय किचन मध्ये करायला सांगितली। आय एम सॉरी, किर्लोस्कर हाऊस मध्ये इतके लॅविश बेडरूम्स, गेस्ट हाऊसेस होते, पण तुम्हाला तर किचन मध्ये ऍडजस्ट करावं लागतंय। रिया, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन। हे बघ, आय नो हे थोडं वेगळं आहे, पण खूप भारी आहे। आणि असा एक्सपिरियन्स आम्हाला परत कधी अनुभवायला मिळणार? होय प्रिया मॅडम, हो, यांना बी जरा वेगळा अनुभव मिळेल ना। हो ना यार, पण मला गिल्टी वाटतं का? माझ्यामुळे तुला पण हे सगळं त्रास। ब्रो, मी हे सगळं तुझ्यासाठी नाही करणार तर अजून कोणासाठी करणार? आणि तुमचं लग्न होईपर्यंतचाच विषय आहे, बस थोड्या दिवसांची गोष्ट आहे। मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की सगळं मी आईपासून लपून करतोय, तिच्याशी खोटं बोलतोय। आल्यापासून एक फोन सुद्धा नाही केलाय तिला। ठीक आहे आदित्य सर, तुम्ही यानं प्रीतम सर देवीशी बोलून घ्या। मी बाहेर झोपते। बाहेर कुठं? प्रिया मॅडम सोबत झोप ना। हो, चल पारू, तू माझ्या रूम मध्ये ये झोपायला। असंही तू बाहेर झोपणं मला योग्य नाही वाटत। फक्त आपल्याला एक काम करावं लागेल की आबा उठण्याआधी आपल्याला सकाळी लवकर उठून यावं लागेल। चल चल। पण जा, आईला फोन करून घे।
ब्रो तिला बघायची पण खूप इच्छा होती. व्हिडिओ कॉल करूया. ह्या कपड्यांमध्ये व्हिडिओ कॉल? हा. आयडिया. ओके ओके. रेडी? चल. हे थांब थांब, काय ला? तुझा टीका तर काढ. ओके. हा ओके. ओके. सावित्री, श्रीकांतच्या गोळ्या घेऊन ये. हो. राहू दे, घेतलं मी. काय आहे, लक्ष कुठे तुझं? जेवणात सुद्धा लक्ष नव्हतं तुझं. हे बघ, आदित्य आणि प्रीतम एवढे हलगर्जी नक्कीच नाही आहेत. अगं ते कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन केला नसेल. काम झालं की करतील ना फोन. अरे हो, पण आदित्यचाच फोन. हा, हा बोल आदित्य. अरे काय तुम्ही दोघं आहात कुठे? आम्ही कधीपासून फोनची वाट बघतोय. पोचलात ते कळवण्याची काही पद्धत? आई 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 आम्ही इथे आल्यानंतर थोडं सेटल डाऊन होण्यात बिझी होतो. हा. बर, पण तिथली व्यवस्था नीट आहे ना सगळी? हो व्यवस्थित. सासू, मला बोलायचं प्रीतम सोबत. मी प्लीज बोलू? हो. हाय प्रीत, कसा आहेस तू? हाय आदित्य. तुमचं अगदीच अचानक जायचं ठरलं ना? नाही तर मी पण आले असते तुझ्यासोबत. प्रीत, प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हा, आय मिस यू. तो प्रीतम इथं होता तो हिला कधी काळजी नाही वाटली त्याची, पण आता प्रेम होतो चाललंय. आईला फोन देशील? देते मी आता सासू मॉमकडे. दे. हा बोल. आई बरं, आम्ही तुला उद्या कॉल करतो. आता खरंच खूप थकलो. हा हा ठीक आहे, काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. बाय. काय रे, काय आलं? अतिशय एक नंबरची नाटकी मुलगी आहे रे. तिने गोड बोलून ना आईला फसवून ठेवलंय. प्रीतम, लग्नाला खरंच खूप कमी दिवस उरलेत आणि इथे भरपूर कामं बाकी आहेत. तुला प्रियाच्या भावाचं, आबासाहेबांचं मन जिंकायचं. हो यार, त्यासाठीच आलो ना आपण इथे. हे बघ, मी ना ते दिशासोबत लग्न मोडायला आणि प्रिया मॅडम सोबत लग्न करून खुश राहण्यासाठी काहीही करू शकतो. कुठे निघाली हिला घेऊन? माझ्या खोलीत झोपायला. तुझ्या खोलीत? तुम्ही काही लपवत नाही आहात ना माझ्यापासून? नाही. म्हणजे नक्कीच लपवत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.